राज्यातल्या हवामानामध्ये सातत्यानं बदल होत आहे। एकीकडे थंडीचा कडाका वाढतोय तर दुसरीकडे राज्यातील काही भागात काल अवकाळी पाऊस झालाय। उत्तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळते। जळगाव जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या गारपीट आणि अचानक आलेल्या वादळामुळे रबी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतंय। कापणीला तोंडावर आलेली पिकं या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत। रबी पिकांमध्ये गहू, हरभरा, केळी, पपई, बाजरी आणि मका या सर्व पिकांचं नुकसान झालं असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। जळगाव, रावेर, भुसावळ, धरणगाव, चाळीसगाव या तालुक्यात मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। शासनानं तातडीनं नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी आता शेतकरी वर्गाकडून होती आहे। तर जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झालेली आहे। अवकाळी पाऊस पाहायला मिळतोय। ऐन थंडीच्या दिवसामध्ये अशा रीतीनं वादळी पाऊस झाल्यामुळे गारपीट झाल्यामुळे पिकांचं मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। राज्यातल्या या हवामानामधल्या सातत्याच्या बदलाचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।